रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज चरित्र यामध्ये संत एकनाथ महाराजांना त्यांच्या गुरूंचा काय आदेश होता हे आपण श्रवण करूयात. आपल्या मुलासारखीच नाथांची स्वामी काळजी घेत असत. आई बापा विनापोर लहान वयातच त्याला अध्यात्माची ओढ लागली. त्याच हेतूच्या पूर्तीसाठी कोणालाही न विचारता, कोणाची परवानगी न घेता विरक्त वृत्तीने माया ममता घरदाराचे पाश सहज तोडून आपल्याकडे आले. प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेऊन, ध्यान देऊन, नीटनेटकेपणाने, निष्ठेने व काळजीपूर्वक अध्ययन आणि मनापासून गुरुसेवा केली. तारुण्यात प्रवेश करताना ऐहिक जीवनातील प्रत्येक गोष्टीत तरबेज झाला. या गोष्टींबरोबरच या मुलानं भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गांनी आध्यात्मिक पारमार्थिक जीवनाची प्रगतीसुद्धा अत्यंत वेगाने केली. एकनाथांच्या झालेल्या विकासाने स्वामी मनातून खूप आनंदून जात. भागवत वगैरे वाचलेल्या धर्मग्रंथातील विचार एकनाथ स्वतः आचरणात आणत होते. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ज्ञानेश्वरांच्या 2 ग्रंथांनी तर एकनाथांचं भावविश्व व्यापून टाकलं होतं. या ग्रंथातील ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही निष्ठा त्यांच्या जीवनात पूर्णपणे उतरल्या होत्या. निर्गुण निराकार अशा एकमेव परमात्म्याचे अस्तित्व ते आता साऱ्या विश्वातच अनुभवू लागले होते. द्वैत गळाले होते. समत्वाची निरहंकार दृष्टी त्यांच्याकडे आली होती. अहंकार नाही, भेदभाव नाही. सारे धर्म पंथ जाती यांच्या जिव्हाळ्याचे झाले होते. विटाळ चांडाळ सोवळे अवळे या सगळ्या पलीकडे त्यांचे विचार गेले होते. ते स्वतःच्या व इतरांच्याही जीवनात शुद्ध आचरणाला महत्त्व देऊ लागले होते. त्यांच्या जीवनाला सद्गुरूंच्या परतत्वाचा स्पर्श झाला होता. या स्पर्शासरशी होते नव्हते ते सारे हिणकस जळाले होते. जनार्दन स्वामींना नाथांमध्ये झालेला बदल, प्रगती कळत होती, दिसत होती. एकनाथांचे जीवन परमार्थिक झाले होते. या पारमार्थिकाच्या जीवनात परमात्म्याच्या सगुण साकार भेटीचाच फक्त अवकाश होता, हेही स्वामी जाणून होते. आणि म्हणून योग येण्याच्या दृष्टीने ते आता पावले टाकीत होते. म्हणूनच निष्ठेने तळमळीने हिशोबातील चूक शोधून काढल्यावर ते एकनाथांना म्हणाले, एकोबा, तुझं शुद्ध निर्मळ समर्पित जीवन आणि तुझं सच्चरित्र नक्कीच कौतुकास पात्र आहे. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. तू फार मोठा होत आहेस. तुझ्या सच्चरित्राचा आदर्श लोक पिढ्यानपिढ्या ठेवतील. पण इतक्याच तळमळीनं आपलं मन दत्त भक्तीतच गुंतवलंस तर तुझ्या जीवनाचं सोनं होईल. जनार्दन पंत म्हणून एक सिद्ध पुरुष होता. त्याला दत्तात्रेयाचे साक्षात दर्शन होत असे. ते ऐकून एकनाथ एके दिवशी त्यांच्या दर्शनास गेला. तो नमस्कार करून उभा राहिला असता, येथे का आलास ते खरे सांग, असे जनार्दन पंताने त्यास विचारले. तेव्हा मी ऋग्वेदी ब्राह्मणाचा मुलगा असून आपल्या दर्शनाकरिता आलो आणि आपल्यापाशी राहून सेवा घडावी अशी इच्छा आहे, असे एकनाथाने सांगितले. ते ऐकून जनार्दन पंताने त्यास आपल्याजवळ ठेवून घेतले. काही काळानंतर एकनाथाने दत्तात्रेयाची भेट घेण्याची इच्छा दर्शविल्यावरून जनार्दन पंताने त्यास सांगितले की मी तुला दत्तात्रेयाची भेट करवीन. परंतु त्याची रूपे वेळोवेळी पालटत असतात. तरी तू भिवू नकोस. मी अरण्यात
ज्याच्याशी बोलू लागेन तेच दत्तात्रेय समजून त्यांचे पाय धर आणि प्रसादही ग्रहण कर. पुढे एके दिवशी जनार्दन पंताने एकनाथांस अरण्यात नेले. तेथे एक मुसलमान घोड्यावर बसून आला. तो प्रत्यक्ष दत्तात्रेय असता एकनाथास खूण पटली नाही. त्या उभयतांच्या मुसलमानी भाषेत गोष्टी झाल्या. रत्नजडित सुवर्णाच्या ताटांत षड्रस पक्वान्नांचे उभयतांनी भोजन केले. त्यावेळी दत्तात्रेयाने एकनाथांस बोलावले, पण त्याच्या मनात विकल्प येऊन तो अमळसा दूर गेला. इतक्यात अचिनंदन अदृश्य झाले. मग ते यवन कोण होता म्हणून गुरुस विचारले, तेव्हा ते दत्तात्रेय होते म्हणून गुरुंनी सांगितले आणि म्हटले, ते तुला प्रसाद देण्यास आले असता तू मनात विकल्प का आणलास? आता पुन्हा असा विकल्प मनात धरू नकोस. तेव्हा एकनाथ म्हणाला, गुरुचरणा वाचून दुसऱ्या ठिकाणी माझे मन रमत नाही. तुमची कृपा झाल्यावर दत्तात्रेयाची कृपा होईलच. दत्तात्रेयाची एकनाथास भेट करविण्याकरिता पुन्हा एके दिवशी जनार्दन पंथ त्यास घेऊन अरण्यात गेले. त्यावेळी फकीराच्या वेशाने दत्तात्रेयाची स्वारी येऊन थडकली. मग त्यांचे व जनार्दन पंथांचे आलिंगन होऊन ते गोष्टी सांगू लागले. मी फार भुकेला आहे म्हणून फकीराने जनार्दन पंथांस सांगितले व एका मडक्यात कुत्रीचे दूध काढून त्यात अन्न कालवून दोघांनी भोजन केले. नंतर एकनाथांस प्रसाद दिला, परंतु तो त्याने खाल्ला नाही. त्या समयी श्री दत्तात्रेयांनी एकनाथांस सांगितले की भागवत आणि भावार्थ रामायण ही तू प्राकृत कर. असे बोलून त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि आपण गुप्त झाले. पुढे लवकरच जनार्दन पंथाने एकनाथांस गृहस्थाश्रम चालविण्याची आज्ञा दिली. गुरुची आज्ञा हेच मोक्ष साधनाचे बीज असे मानून एकनाथ पैठणास घरी गेले. वाल्मिकी रामायणाचे मराठीत भावार्थ रामायण करून त्याची लोकांत प्रसिद्धी करावी म्हणून त्यास प्रभू रामचंद्रांचा स्वप्नात दृष्टांत झाला. तेव्हा त्याने रामायण रचण्यास आरंभ केला. तेणे करून सर्व लोकांस आनंद झाला. पण शेजारचा एक अन्य त्याची निंदा करी. एके दिवशी रात्री एकनाथ निजला असता स्वप्नात श्रीरामाने त्यास उठविले आणि दौत लेखणी कागद घेऊन लिहावयास बसविले. असे दृश्य त्याने पाहिले. तेव्हा एकनाथ जागा होऊन ग्रंथ लिहावयास बसला. तो ग्रंथ लिहित असता ज्यावेळी सीताशुद्धी करण्याकरिता मारुतीने महेंद्र पर्वतावरून उड्डाण केले त्या प्रसंगाची ओवी लिहू लागला. तेव्हा एकनाथांच्या अंगात संचार होऊन तो त्या निंदक शेजाऱ्याच्या अंगणात जाऊन पडला. त्यामुळे तो शेजारी जागा होऊन काय वाजले म्हणून पाहण्यासाठी बाहेर आला. तो तेथे त्याने एकनाथास मूर्छित पडलेले पाहिले. तसेच त्याच्या हातातील ओवी वाचून पाहता ती मारुतीच्या उड्डाणाविषयी दिसली. तेव्हा त्या शेजाऱ्यास विस्मय वाटला. मग मनातील कुत्सित भाव सोडून त्याचे एकनाथावर प्रेम जडले. त्याने त्यास घरी नेऊन पोचविले. एकनाथ हा मूर्तिमंत विष्णूचा अवतार अशी त्याची खात्री झाली व त्याने त्याचा उपदेश घेण्याचा निश्चय केला. तो एकनाथांस शरण गेला, पण तो त्याचा दांभिकपणा असेल अशी शंका आल्यामुळे उदयिक स्नान करून या म्हणजे तुम्हास उपदेश करीन असे एकनाथाने त्यास सांगितले. दुसरे दिवशी एकनाथाच्या शेजारचा तो निंदक गृहस्थ उपदेश घेण्यासाठी पुन्हा त्यांच्याकडे गेला.
त्याची परीक्षा पाहण्यासाठी एकनाथाने घरातील माणसांस पूर्वीच सांगून ठेवले होते की तो गृहस्थ आल्यावर मी काही पदार्थ मागितला तरी तुम्ही तो आणू नका. तो गृहस्थ आल्यावर एकनाथाने पूजेकरिता 2-3 वेळा उष्णोदक मागितले. हे तो गृहस्थ ऐकत असताही पाणी आणण्यास न जाता तसाच उभा राहिला. मग एकनाथाने स्वतः जाऊन पाणी आणले. तेव्हा त्याची खात्री झाली की हा उपदेश घेण्यास योग्य नाही. गुरुने काम करीत असावे आणि शिष्याने उभे राहून मौज पाहावी हे शिष्यास उचित नाही, म्हणून त्याने त्यास उपदेश न करता परत पाठविले.